मी आखाड्यामध्ये उतरायला तयार आहे। माढा लोकसभा लढण्यासाठी रणजितसिंह निंबाळकर हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत। मोहिते पाटलांना तिकीट दिल्यास त्यांचा प्रचार करणार असं देखील निंबाळकरांनी म्हटलेलं आहे। दिवसापूर्वी आपल्या भाजपच्या नेते मंडळींची कोर कमिटीची देखील बैठक पार पडली। जवळपास 140 पदाधिकाऱ्यांच्या म्हणणं देखील त्यांनी जाणून घेतलं की माढा लोकसभेच्या खासदारकीची उमेदवारी कुणाला असणार आहे। काय आत्मविश्वास वाटतो की पुन्हा एकदा आपल्यालाच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पक्ष संधी देईल? आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आहे। मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। आमचा उमेदवार हे कमळ असतं। जे काय उमेदवार ABCD कुणी असू शकतो, पण चिन्ह मात्र कमळ असणार आहे, एवढंच मी सांगतो। मोहिते पाटलांना जर संधी दिली तर तुमची भूमिका काय असणार आहे? ज्या पद्धतीने एकीकडे मोहिते पाटील अशीच भूमिका दाखवतायत की आम्हाला जर नाही संधी पक्षाने दिली तर मोहिते पाटील घराण्यातला एक ना एक उमेदवार उभा राहणार आहे। दिल तो उमेदवार, दिल त्याची कमळ ज्याच्यामध्ये हसणार त्याच्याबरोबर त्याला डोक्यावर घेऊन आम्ही असणार आहे। याचबरोबर मला सांगायचं आहे की उमेदवारी कुणी मोहिते पाटील असू किंवा कुणी जिवंतपणाचं लक्षण आहे पक्षामध्ये उमेदवारी मागणं किंवा खासदारकीला ते संधी मागणं, आणि याच्यामध्ये कुठं चूक आहे असं मला क्षणिक सुद्धा वाटत नाही। ज्या पद्धतीने एकीकडे रामराजे नाईक निंबाळकर देखील आपल्याला आव्हान देताना पाहायला मिळतात की एकीकडे संजीवराजेंना उमेदवारी मिळवण्यासाठी मी जीवाचं रान उठवेल, मात्र रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी न मिळण्यासाठी देखील तेवढी ताकद पणाला लावेल। हे कुठं तर हे देखील आव्हान समोर येते फलटणमधूनच। काय कसं पाहताय आपण याकडे? नाही, अनेक आव्हानं मी मगाशीच सांगितलं की आखाड्यात उतरून आव्हान द्यावं लागतं। आखाड्यात आल्यानंतर मी आखाड्यात उतरल्यानंतर बघू समोर कोण असेल ते। आमदार शिंदे बंधूंना तुम्ही जवळ करून एकीकडे मोहितेंना दुरावा आणि शिंदेंना जवळ साधून पुन्हा एकदा लोकसभेचा गड जिंकण्याची ही रणनीती समजायची आपली? माझा स्वभाव नाही आहे नवीन नाती बनवण्यासाठी जुनी नाती तोडत नाही मी लोकसभेचा उमेदवार असेल तर मोहिते पाटील असतील किंवा सर्व असतील, सर्वांना बरोबर घेऊनच मी जाणार आहे। कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, टेंभुर्णी, सोलापूर।